रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा। बाबा तुमचा आशीर्वाद राजू पारवेला द्या। राजू पारवे आपल्याला आशीर्वाद मागायला आलाय। राजू पारवेला दिल्लीला पाठवा। नरेंद्र मोदीजींचे हात बळकट करा। मोदीजींना पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्यासाठी रामटेक मधून धनुष्य बाणाला मतदान द्या। बच्चे कंपनी धनुष्य बाणाला मतदान म्हणजे नरेंद्र मोदीजींना मतदान। धनुष्य बाणाला मतदान म्हणजे देशाच्या विकासाला मतदान। ही निवडणूक देशाची आहे, माझ्या माता भगिनींची आहे। माझ्या माय भगिनींच्या जीवनामध्ये बदल घडवणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून लखपती दिदी बनवणारी निवडणूक आहे। लखपती बेटी बनवणारी ही निवडणूक आहे। सर्वसामान्य ज्येष्ठ लोकांना नवीन जीवन देणारी निवडणूक आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे 19 तारखेला धनुष्यबाण 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 रामाचा धनुष्यबाण रामाचा आणि राजू भाऊ कामाचा। चला धन्यवाद धन्यवाद। जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। ज्ञानेश्वर, काय सांगाल? खुद्द मुख्यमंत्री शिंदे हे राजू पारवेंसाठी प्रचार करताना दिसत आहेत, रोड शो मध्ये सुद्धा सहभागी झालेत। कसं चित्र सध्या दिसतंय? अगदीच उमरेडमध्ये जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं रोड शो सध्याला राजू पारवे यांच्या प्रचाराचं सुरू आहे। एकूणच पाहिलं तर पहिल्या टप्प्यातील विदर्भातील जे निवडणूक आहेत त्याचा आज प्रचाराचा आज अखेरचा दिवस आहे। त्यामुळे शेवटची ताकद जी आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपली पणाला लावलेली आहे। आज स्वतः मुख्यमंत्री जे आहेत ते राजू पारवे यांच्या प्रचारार्थ रोड शो मध्ये सहभागी झाले आणि मोठ्या संख्येने लोक देखील या यात्रेमध्ये जे आहेत या ठिकाणी सहभागी झाल्याचं एकूणच चित्र सध्याला पाहायला मिळतोय। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजू पारवे यांचा जो रोड शो आहे तो समाप्त झाल्यानंतर नागपूरमध्ये येणार आहे। नागपूर येथे देखील ते या ठिकाणी श्रीराम मंदिर पोद्दारेश्वर या ठिकाणी त्या यात्रेमध्ये ते सहभागी होणार आहे। एकूणच जर पाहिलं तर अखेरचा दिवस असल्यामुळे शेवटच्या क्षणाला जी काही प्रचार यंत्रणा राबवता येईल त्या पद्धतीने प्रचार जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडून केला जातोय। एकूणच रामटेकची जागा जी आहे ती अतिशय महत्वाची आणि प्रतिष्ठेची जी आहे ती शिवसेनेसाठी एकूणच आहे। कारण की आपण पाहिलं तर सुरुवातीपासूनच रामटेक हा मतदारसंघ जो आहे तो अतिशय चर्चेचा विषय ठरलेला आहे। त्या ठिकाणच्या रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर त्यांचे पती श्यामकुमार बर्वे जे आहे ते त्यांच्याशी थेट लढत जी आहे ती राजू पारवे यांची राहणार आहे आणि राजू पारवे जे आहे ते काँग्रेसमधून शिंदे सेनेत ऐनवेळी प्रवेश केल्यामुळे या ठिकाणी एकूणच या निवडणुकीमध्ये जे चित्र जे आहे ते आता काय या ठिकाणी निकाल लागला हे तर निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल। मात्र ज्या पद्धतीने या ठिकाणी प्रचार यंत्रणा सध्याला आपण पाहतोय की एकूणच भाजप असेल आणि मुख्यमंत्री स्वतः एकनाथ शिंदे असेल हे स्वतः या ठिकाणी मैदानामध्ये उतरले राजू पारवे यांना जिंकून आणण्यासाठी जे आहे ते कसोशीचे प्रयत्न सध्याला भाजप आणि महायुतीकडनं जे आहे ते केल्याचं या ठिकाणी एकूणच दिसून येत आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।